नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण विज्ञान या विषयाला सुरुवात करणार आहोत. तुम्ही स्क्रीनवरती पाहिलं तर विज्ञानचा पहिला लेसन आहे, ज्याचं नाव आहे सजीव सृष्टी आणि सूक्ष्म जीवांचे वर्गीकरण. म्हणजे सूक्ष्मजीव जे असतात त्याचं वर्गीकरण म्हणजे काय असतं आणि वर्गीकरण कसं केलं जातं, आणि सजीव सृष्टीची माहिती आपल्याला या पाठामध्ये पाहिजे. आता हे जे सजीव सृष्टी हा जो लेसन आहे त्यामध्ये थोडंसं आपल्याला पूर्व पूर्वज्ञान म्हणून काही प्रश्न विचारलेले आहेत बघा. थोडे आठवा, रिमेंबर म्हणून विचारलेले आहेत. तर असे जे प्रश्न विचारलेले असतात, थोडं आठवा किंवा रिकॉल, त्यामध्ये 3 प्रश्न विचारलेले आहेत. सजीवाच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम कोणता असतो? गेल्या वर्षी 7वीच्या इयत्तेत एक लेसन होता, तुम्हाला आठवतोय का बघा. पहिलाच लेसन असेल, अडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन इन प्लांट्स अँड ॲनिमल, किंवा वर्गीकरण आणि अडॅप्टेशन, अनुकूलता आणि वर्गीकरण असा एक लेसन होता, तुम्हाला आठवतो. त्यामध्ये दिलेलं होतं बघा. ते पूर्वज्ञान तुम्हाला असावं म्हणून तो प्रश्न विचारलेला आहे. सजीवाच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम कोणता? मग कोणता सांगायचा बघा. पहिल्यांदा सृष्टी असते, म्हणजे कोणताही सजीव त्याची सृष्टी कोणती आहे. नंतर संघ असतो, नंतर वर्ग असतो, नंतर कुल, जिनस आणि प्रजाती, स्पेशीज. अशा पद्धतीनं हा जातींचा वर्गीकरणाचा पदानुक्रम असतो. पुन्हा एकदा सांगतो. पहिल्यांदा सृष्टी झाल्यावर संघ झाल्यावर वर्ग झाल्यावर कुल झाल्यावर प्रजाती, आणि नंतर मग जाती. हा वर्गीकरणाचा पदानुक्रम असतो, तो देण्यात ठेवायचा. पुन्हा एकदा सांगू का? हां, पहिल्यांदा सृष्टी, नंतर संघ, नंतर वर्ग, नंतर कुल, नंतर प्रजाती आणि जाती. हा वर्गीकरणाचा पदानुक्रम आहे. समजलं? तर अशा पद्धतीनं तुम्ही पेन्सिल पेन घेऊन बसला पाहिजे, ते वहीमध्ये लिहून घेतलं पाहिजे, किंवा त्या प्रश्नांच्या पुढे लिहिलं तरी चालेल. ते तुम्हाला माहीतच पाहिजे पूर्वज्ञान म्हणून. नंतर दुसरा प्रश्न काय विचारला आहे बघा. सजीवांना नाव देण्याची द्विनाम पद्धती कोणी शोधली? आता आठवते तुम्हाला, त्याच लेसनमध्ये शेवटचा भाग होता, पहिल्या लेसनमध्ये 7वीच्या वर्गामध्ये. तर सजीवांना नाव देण्याची द्विनाम पद्धती कोणी शोधली? त्याचं नाव होतं बघा कार्ल लिनियस या शास्त्रज्ञानं, त्याचं पूर्ण नाव आहे कार्ल लिनियस. या शास्त्रज्ञाने द्विनाम पद्धती शोधून काढली. ओके. आणि तिसरा प्रश्न द्विनाम पद्धतीवरतीच आहे. द्विनाम पद्धतीने नाव लिहिताना कोणते पदानुक्रम विचारात घेतले जातात? असा एक प्रश्न विचारला आहे. दिसला तुम्हाला? तिसरा प्रश्न आहे बघा. तर कोणते पदानुक्रम विचारात घेतले जातात द्विनाम पद्धती लिहिताना, असा तो प्रश्न आहे. त्याचं उत्तर काय आहे रे? 2 पदानुक्रम असतात बघा द्विनाम पद्धतीमध्ये. 2 आपण गेल्या वर्षी लेसन पाहिलेला होता, त्यामध्ये उदाहरणंही आपण शिकलेलो होतं. एक बघा, समजा वर्गामध्ये कबीर नावाची 4 मुलं आहेत, आणि मी म्हटलं कबीर उठ, तर 4ही मुलं उठणार ना, म्हणून फक्त एकच नाव घेऊन चालत नाही. मग त्याचं आडनावही घेण्याची पद्धत, त्याला द्विनाम पद्धत म्हणायचं. अशी ही पद्धत जी आहे ती कार्ल लिनियस यांनी शोधून काढली. आणि द्विनाम पद्धतीने नाव लिहिताना पहिल्या संज्ञेने प्रजाती, त्याला जिनस म्हणतात, जिनस, आणि दुसऱ्या संज्ञेनं जाती म्हणजे स्पेसीज, हा पदानुक्रम लक्षात ठेवला जातो. अशा पद्धतीनं हे 3 प्रश्न पूर्वज्ञान म्हणून आपल्याला दिलेले आहेत. सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण पाहत असताना थोडे आठवा म्हणून हे प्रश्न दिलेले आहेत. नंतर आपण जैवविविधता व वर्गीकरण, त्याची आवश्यकता म्हणजे बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, म्हणजे जैवविविधता म्हणजे काय पाहायचं आहे आपल्याला. बघा 7वीच्या इयत्तेमध्ये आपण बरंच काही त्यामधला भाग पाहिलेला आहे. भौगोलिक प्रदेश, अन्नग्रहण, संरक्षण, अशा विविध कारणांनी पृथ्वीवरील सजीवात अनुकूलन झालेलं आपण पाहिलेलं आहे. त्याला पहिल्याच लेसनमध्ये 7वीच्या होतं बघा, अडॅप्टेशन इन प्लांट्स अँड ॲनिमल. त्यामध्ये होतं. म्हणजे अनुकूलन कशा पद्धतीनं होतं, का होतं, अनुकूलन होत असताना कोणकोणते घटक निकष म्हणून विचारात घेतले जातात. त्यात एक असतं भौगोलिक प्रदेश, दुसरं असतं अन्नग्रहण, आणि तिसरं असतं संरक्षण. म्हणजे आपलं संरक्षण व्हावं म्हणून सजीवामध्ये अनुकूलन होतं. अन्नग्रहण व्यवस्थित करता यावं म्हणून सजीवामध्ये अनुकूलन होतं. आणि भौगोलिक परिस्थिती किंवा भौगोलिक प्रदेश आणि त्या ठिकाणचं वातावरण यांना अनुसरूनसुद्धा हे अनुकूलन झालेलं आपल्याला आढळून येतं. अनुकूलन साधताना एकाच जातीच्या सजीवात विविध बदल झालेले आपल्याला दिसतात. म्हणजे अनुकूलन काय फक्त
एकाच प्रकारचं, एक जात आहे म्हटलं की एकाच प्रकारचं होईल असं नसतं. एकाच जातीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं अनुकूलन झालेलं सुद्धा आढळून येतं. 2011च्या गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून जवळजवळ 87 दशलक्ष जाती ज्ञात आहेत. म्हणजे आत्तापर्यंत संशोधनार्थी आपणाला ज्या जातींचा शोध लागलेला आहे किंवा ज्या जाती आपल्याला माहीत आहेत, अशा किती जाती या पृथ्वी तलावावरती आहेत असा जर प्रश्न विचारला तर जमीन, समुद्र आणि पृथ्वी या 3 माध्यमांमध्ये जवळजवळ 87 दशलक्ष जाती आहेत. कळतं आहे तुम्हाला? कुठे कुठे पृथ्वीवर, जमिनीवर आणि समुद्रामध्ये या ठिकाणी आपणाला एकूण 87 दशलक्ष जाती माहीत आहेत. एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची गटात विभागणी व्हायला पाहिजे. आता बघा, एवढ्या प्रचंड संख्येनं या जाती आहेत. 87 दशलक्ष म्हणजे टू मच, खूपच आहेत. आणि या जातींचा अभ्यास जर आपल्याला करायचं म्हटलं तर ते आपल्याला म्हणजे शक्य होणार नाही. मग शक्य होणार नाही म्हणून आपण काय करायचं? मग त्यांचं वर्गीकरण करायचं, म्हणजे त्यांचं गटात विभागणी करायची. आणि ही विभागणी झाली की मग एक एक गटाचा अभ्यास करायचा. एका गटात येणाऱ्या साऱ्या जाती मग अभ्यासला जातात. म्हणजे अभ्यासाला सोपं जावं, कमीत कमी वेळामध्ये अभ्यास व्हावा आणि सर्व जातींचा अभ्यास करणं हे शक्य व्हावं. संख्या जास्त असल्यामुळं ते आपल्याला शक्य नसतं. ते शक्य व्हावं म्हणून त्यांचं गटामध्ये वर्गीकरण करतात. आणि वर्गीकरणाची गरज या इतक्या प्रचंड प्रमाणात असणाऱ्या या जाती, ज्ञात जाती असल्यामुळेच वर्गीकरणाची गरज भासते. सजीवातील साम्य आणि भेद हे 2 निकष लक्षात घेऊन त्यांचे गट आणि उपगट तयार केले जातात. साम्य आणि भेद म्हणजे कळतं तुम्हाला? डिफरन्सेस आणि सिमिलॅरिटीज. सिमिलॅरिटी म्हणजे साम्य आणि डिफरन्सेस म्हणजे काय असतं रे? डिफरन्सेस म्हणजे भेद. भेद म्हणजे कसं माहीत आहे? आता मी म्हटलं समजा वर्गामध्ये, आपल्या वर्गामध्ये 90% मार्क असणारे किती मुलं आहेत असं मी म्हटलं, तर काय झालं रे? हा साम्य भाग झाला ना. म्हणजे 90%चे सारी मुलं मी एका गटात विभागणी केली. आणि दुसरं असं मी म्हटलं 90च्या खाली मार्क असणारे किती जण आहेत. आता इथं भेद आहे बघा, समजलं? म्हणजे प्रत्येक सजीवामध्ये साम्य आणि भेद हे लक्षण दिसून येतं. कसं माहीत आहे? जसं की प्रत्येक सजीवाला नाक आहे, कान आहे, पण प्रत्येकाचं नाक आणि कान वेगळं आहे बघा. नंतर आवाज आहे, प्रत्येकजण बोलू शकतो पण वेगवेगळे आवाज आहेत. समजते ना? म्हणजे सजीवामध्ये साम्य आणि भेद हे गुण असतातच. आणि त्या साम्य आणि भेदाचा विचार करूनच काय केलं जातं? वर्गीकरण केलं जातं. समजलं? गट आणि उपगट बनवण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण असं म्हणतात. सजीवांचं साम्य आणि भेद ही 2 लक्षणं विचारात घेऊन गट आणि उपगट बनवले जातात. या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण असं म्हणतात. आता पहिल्यांदा रॉबर्ट हार्डिंग विटाकर हे नाव लक्षात ठेवायचं. विटाकर नुसतं म्हटलं तरी चालेल, पूर्ण नाव लक्षात ठेवलं तर अजून चांगलं. काय नाव आहे रे? रॉबर्ट हार्डिंग विटाकर. 1920 ते 1980 हे एक अमेरिकन इकॉलॉजिस्ट होते. इकॉलॉजिस्ट म्हणजे परिस्थितिकी शास्त्र, म्हणजे परिस्थितिकी तज्ज्ञ होते. त्यांनी इसवी सन 1969 सजीवांची 5 गटात विभागणी केली. वेगवेगळे सजीव आहेत, म्हणजे जेवढे सजीव आहेत या पृथ्वीतलावरती त्यांची त्यांनी पहिल्यांदा विटाकर यांनी 5 गटामध्ये विभागणी केली. इसवी सन 1969 5 गटात त्यांनी विभागणी केली. आता हे गट कोणकोणते आहेत बघा. या गटामध्ये बघा ओळीनं 5 गट दिलेले आहेत. वर्गीकरणासाठी विटाकर यांनी कोणते निकष लावले ते निकष खाली दिलेले आहेत. पेशीची जटिलता, सजीवांचा प्रकार, पोषणाचा प्रकार, जीवन पद्धती आणि वर्गानुवंशिक संबंध. कळतंय का? हे पाठ करून ठेवायचं बरं का. पेशीची जटिलता म्हणजे कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, आदि केंद्रकी व दृश्य केंद्रकी. ओके, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर म्हणजे पेशीची जटिलता. त्या पेशीच्या जटिलतेवरून 2 भाग पडलेले आहेत. बाजूला तो चार्ट दिलेला आहे बघा त्या निकषांचा. म्हणजे पेशीच्या जटिलतेवरून 2 ग्रुप पाडले त्यांनी. हा निकष लक्षात घेऊन 2 उपगट पाडले. एक होता आदिकेंद्रिकी आणि एक होता दृश्य केंद्रिकी. हे जरा पाठ करून ठेवण्याचा भाग आहे. म्हणजे विज्ञानामध्ये सुद्धा काही घटक असे असतात की ते पाठ करून ठेवायचे असतात. ओके. नंतर दुसरा निकष जो होता तो दुसरा निकष काय रे? सजीवांचा प्रकार आणि सजीवांच्यामधली असणारी जटिलता म्हणजे कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. त्याला म्हणतात एकपेशीय आणि बहुपेशीय. बघा, दृश्य केंद्रिकेमध्ये 2 प्रकार असतात, पण आदिकेंद्रिकी जो असतो तो फक्त एकपेशीयच असतो. समजलं? म्हणजे सजीवाचा प्रकार यावरून 2 गट पडतात. एकपेशीय आणि बहुपेशीय. आदिकेंद्रिकी गटामध्ये
एकपेशीय सजीव फक्त येतात आणि दृश्य केंद्रिकेमध्ये एकपेशीय आणि बहुपेशीय येतात. आता तिसरा जो प्रकार आहे किंवा तिसरा जो विटाकर यांनी जे निकष विचारात घेतले त्यामधला तिसरा निकष आहे पोषणाचा प्रकार, मोड ऑफ न्यूट्रिशन. म्हणजे अन्न कसं घेतलं जातं, म्हणजे कशा पद्धतीनं अन्नाचं सेवन केलं जातं. म्हणजे अन्नासाठी हे प्राणी कशावरती अवलंबून असतात त्यावरून 2 गट पडलेले आहेत बघा. एक गट आहे स्वयंपोषी म्हणजे प्रकाश संश्लेषण आणि दुसरा आहे परपोषी म्हणजे मृतावशेषातून अन्न शोषण म्हणतात त्याला. प्राणी परपोषी म्हणजे कवकं वगैरे असतात. कळतंय का तुम्हाला? म्हणजे त्यामध्ये एकपेशीय सजीवामध्ये मोनेरा हा गट आपल्याला पाहायचा आहे आणि एकपेशीय सजीवामध्ये आपण प्रोटिस्टा पाहणार आहोत. ओके. नंतर पुढचा निकष जो आहे चौथा तो आहे जीवन पद्धती म्हणजे लाईफस्टाईल म्हणतात त्याला. त्यामध्ये काय आहे बघा, उत्पादक वनस्पती, भक्षक प्राणी, विघटक आणि कवके. कळते? नक्की कळते का? बहुपेशीय प्राण्यामध्ये म्हणजे जीवन पद्धती जी आहे, बहुपेशीय एकपेशीय प्राण्यांची काही जीवन पद्धती नसते, लाईफस्टाईल नसते. बहुपेशीय प्राण्यामध्ये बघा कोण आहे, कवक आहेत, सृष्टी कवक, नंतर वनस्पती, नंतर प्राणी, असे वेगवेगळ्या प्रकारचे गट आहेत बघा. उत्पादक, नंतर उत्पादक वनस्पती असतात. ओके. नंतर भक्षक प्राणी असतात आणि विघटक कवके असतात. कळते? सृष्टी वनस्पती, सृष्टी प्राणी आणि सृष्टी कवके असे 3 जीवन पद्धती लाईफस्टाईलवरून 3 उपगट पडलेले आहेत. आणि वर्गानुवंशिक संबंध त्याला म्हणतात फायलोजेनेटिक, फिजिओजेनेटिक रिलेशनशिप. आदिकेंद्रकी ते दृश्य केंद्रकी, एकपेशीय ते बहुपेशीय असे 5 निकष लक्षात घ्यायचे आहेत. म्हणजे विटाकर यांनी वर्गीकरण करत असताना 5 निकष लक्षात घेतले, ते पाठ करून ठेवायचे बाळांनो. पेशीची जटिलता, सजीवांचा प्रकार, पोषणाचा प्रकार, जीवनपद्धती आणि वर्गानुवंशिक संबंध, फायलोजेनेटिक रिलेशनशिप. ओके. पुन्हा एकदा सांगतो, विटाकर यांनी 1969 म्हणजे सजीवांची 5 गटात विभागणी केली. ते 5 गट विभागत असताना त्यांनी 5 निकष ठेवले डोळ्यासमोर. त्यातला पहिला निकष होता पेशीची जटिलता, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. त्यामध्ये त्यांनी 2 गट केले, आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. नंतर दुसरा निकष घेतला सजीवांचा प्रकार. बघताय ना तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा आहे बघा, सजीवांचा प्रकार म्हणजे जटिलता, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, एकपेशीय किंवा बहुपेशीय सजीव. कळतंय का? आणि दृश्य केंद्रिकेमध्ये दोन्ही प्रकार असतात, एकपेशीय आणि बहुपेशीय. आदिकेंद्रिकेमध्ये एकच प्रकार असतो, एकपेशीय. नंतर बघा पोषणाचा प्रकार, मोड ऑफ न्यूट्रिशन. वनस्पती स्वयंपोषी असतात म्हणजे प्रकाश संश्लेषणामध्ये भाग घेतात. कवके स्वयंपोषी नसतात, त्यांना परपोषी म्हणतात, मृतावशेषातून अन्न शोषण करतात. परपोषी प्राणीही असतात म्हणजे भक्षण करणारे प्राणीसुद्धा परपोषीच असतात. ओके. नंतर चौथा निकष घेतला तो म्हणजे जीवन पद्धती, त्याला लाईफस्टाईल असं म्हणतात. त्यामध्ये 3 उपगट पाडले, सृष्टी प्राणी, सृष्टी वनस्पती आणि सृष्टी कवके. पहिलं वनस्पती हे उत्पादक असतात, नंतर प्राणी हे भक्षक असतात आणि कवके हे विघटक असतात. नंतर वर्गानुवंशिक संबंध, फायलोजेनेटिक रिलेशनशिप. आदिकेंद्रिकी आणि आदिकेंद्रिकी आणि काय म्हणायचं त्याला, आदिकेंद्रिकी ते दृश्य केंद्रकी, एकपेशीय ते बहुपेशीय. अशा पद्धतीनं हे विटाकर यांनी काय केलेलं आहे, वर्गीकरण करत असताना 5 निकष डोळ्यासमोर ठेवलेला आहे. पुन्हा राईट साईडला बघा, इतिहासात डोकवताना असं एक सदर दिलेलं आहे. बघितलं का तुम्ही? इतिहासात डोकवताना नक्की बघितलंय का? बघा, जैवविविधता. त्यामध्ये इतिहास काय सांगतो बघा. 1735 मध्ये कार्ल लिनियस यांनी सजीवांना 2 सृष्टीत विभागले, 2 सृष्टीत विभागले, वनस्पती आणि प्राणी म्हणजे वर्टेब्रिलिया आणि ॲनिमलिया म्हणजे सृष्टी, त्यांची प्राणी सृष्टी आणि वनस्पती सृष्टी असे 2 सृष्टीमध्ये विभाजन केलेलं आहे. आणि 1866 साली हेकेल या शास्त्रज्ञांनी 3 सृष्टी कल्पल्या, त्या म्हणजे प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. म्हणजे एक प्रोटिस्टा, दुसरी वनस्पती आणि तिसरी प्राणी. हे जरा तुम्हाला पूर्वज्ञान म्हणून माहीत असणं गरजेचं आहे. नंतर इसवी सन 1925 मध्ये
चॅटन यांनी काय केलं आहे, पुन्हा सजीवांचं 2 गट केलेले आहेत, आदिकेंद्रिकी आणि दृश्यकेंद्रिकी. नंतर 1938मध्ये कोपलँड यांनी सजीवांना 4 सृष्टीमध्ये विभागलं. मोनेरा, प्रोटिस्टा म्हणजे वनस्पती व प्राणी. असे वेगवेगळे गट कसे तयार झाले हेही तुम्हाला थोडक्यात माहीत असणं गरजेचं आहे. नंतर दुसऱ्या पेजवरती बघा, दुसऱ्या पेजवरती करून पहा असं दिलेलं आहे. बघताय का तुम्ही? हां, तर करून पहामध्ये काय दिलेलं आहे बघा. इकडं आकृती 1.2 मध्ये बघा विविध सजीव दिलेले आहेत. दिसले तुम्हाला? तो मोनेरा गट आहे. मोनेरा सृष्टी 1 मोनेरा. आता एक एक गट वर्गीकरणाचं आपण पाहायचं आहे. त्या मोनेरा गटामध्ये येणारे हे सारे सजीव आहेत. आपण अगोदर मोनेरा गट काय असतो तो पाहूया. एका स्वच्छ काचपट्टीवर दही किंवा ताकाचा अगदी लहान थेंब घ्यायचा. म्हणजे हे प्रयोगशाळेमध्ये एक काचपट्टी असते, तुम्ही पाहिली असेल कदाचित. शाळेमध्ये प्रयोगशाळेमध्ये गेला तर एक काचपट्टी तुम्हाला पाहायला मिळेल. त्या काचपट्टीवरती दही किंवा ताकाचं अगदी लहान थेंब घ्या. त्यात थोडे पाणी मिसळा आणि काय करा, विरलन करा. त्यावर अलगद आच्छादन, त्याला कवर स्लिप असं म्हणतात, हे आच्छादन काच ठेवायची आणि सूक्ष्मदर्शिकाखाली काचपट्टीचं निरीक्षण करायचं. काय दिसेल तुम्हाला त्याचं निरीक्षण करायचं आहे. यातील हालचाल करणारे अगदी लहान लहान काडीसारखे सूक्ष्मजीव म्हणजे लॅक्टोबॅसिलाई जीवाणू तुम्हाला दिसते. म्हणजे तुम्ही हा प्रयोग केल्यानंतर एका स्वच्छ काचपट्टीवर दही किंवा ताकाचा लहान थेंब घ्यायचा आहे, त्यात थोडं पाणी मिसळायचं आहे, त्यावर आच्छादन ठेवायचं आहे, काचेचं आच्छादन ठेवायचं आहे, सूक्ष्मदर्शिकाखाली काचपट्टीचं निरीक्षण करायचं आहे. मग तुम्हाला काय दिसणार आहे रे? हालचाल करणारे काडीसारखे अनेक सूक्ष्मजीव वळवळ करत असताना दिसतील. म्हणजेच लॅक्टोबॅसिलाई जीवाणू असतात ते. मोनेरा या सृष्टीत सर्व प्रकारच्या जीवाणूंचा आणि नीलहरित शैवालांचा समावेश होतो. नीलहरित शैवाल म्हणजे स्पायरोगैरा वगैरे. आता इकडे बघा 1.2 मध्ये मोनेरा सृष्टीतील विविध सजीव दिलेले आहेत. मोनेरामध्ये कोणकोणते जीवाणू येतात त्यातले काही जीवाणू दिलेले आहेत की नाही. पहिला कोणता दिलेला आहे? कोस्ट्रीडियम टिटॅनी, वाचला का? नंतर वायब्रिओ कोलेरे, नंतर ट्रेपोनेमा पॅलिडम, नंतर स्ट्रोप्टोकोकस निमोनी. बघा नावं किती आहे त्याची. जरा एखाद दुसरं आपल्याला नाव ते सहज सांगता यायला पाहिजे बरं का. नंतर स्टॅफाय लोकॉकस ॲरियस, नंतर लेजिओनेला निमोनी, नंतर सालमोनेला टायफी आणि शेवटचा आहे कोस्ट्रीडियम बोट्युलिनम. असे विविध प्रकारचे हे जीवाणू आहेत. हे जीवाणू कुठे दिसणार? तुम्ही जेव्हा दह्याचा किंवा ताकाचा लहान थेंब घेऊन प्रयोग कराल प्रयोगशाळेमध्ये, तेव्हा काचपट्टीवरती सूक्ष्मदर्शकाच्या साह्यानं हे डोळ्यानं दिसणारे नाही आहेत. हे सूक्ष्मजीव आहे. मोनेरा सृष्टीमध्ये येणारे सजीव एखादा दुसरा तरी आपल्याला सांगता आला पाहिजे. लॅक्टोबॅसिलाई जीवाणू असतात. हे सारेच्या सारे लॅक्टोबॅसिलाई जीवाणू असतात आणि त्यामध्ये काही जीवाणूंचा आणि नीलहरित शैवालांचा समावेश होतो मोनेरा या सृष्टीमध्ये. ओके. आता मोनेरा ही जी सृष्टी आहे त्याची लक्षणं खाली दिलेली आहेत बघा. एक लक्षण आहे, हे सर्व सजीव कसे असतात? एकपेशीय. लक्षणं पाठ करून ठेवायची, शिकवतानाच ती पाठ झाली पाहिजेत. म्हणा माझ्या मागं, हे सर्व सजीव एकपेशीय असतात. हे सर्व सजीव एकपेशीय असतात. 3 वेळा म्हणायचं, हे सर्व सजीव एकपेशीय असतात. म्हटला 3 वेळा, म्हटला नसला तर स्टॉप करायचं आणि म्हणून घ्यायचं. ओके. दुसरं बघा, लक्षण दुसरं, स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. या मोनेरा गटामध्ये सृष्टीमध्ये येणारे सर्व सजीव कसे असतात? एकपेशी असून ते स्वयंपोषी असतात किंवा काही परपोषीसुद्धा असतात. काही स्वयंपोषी असतात म्हणजे दोन्ही प्रकार असतात. म्हणजे नीलहरित शैवाल असतात ना, ते स्वयंपोषी असतात आणि हे जीवाणू असतात ना, परपोषी असतात. तिसरं लक्षण बघा, अगोदर दुसरं लक्षण 3 वेळा म्हणा माझ्या मागे. स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. ओके. नंतर तिसरं लक्षण बघा, हे आदिकेंद्रिकी असून पटलबद्ध केंद्र किंवा पेशी अंगक नसतात. हे आदिकेंद्रिकी असतं. म्हणजे हा प्रकार जो आहे ना मोनेराचा आदिकेंद्रिकी आहे. म्हणजे फक्त केंद्रकच आणि पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगक नसतात. पटल नसतं केंद्रकाच्या भोवती. म्हणजे केंद्रक आत मध्यभागी असतं पेशीमध्ये, तसं यामध्ये नसतं. पटलच नसतं किंवा पेशी अंगक जे असतात, पेशीचे वेगवेगळे अवयव असतात, ते नसतात यामध्ये. समजलं? तर अशी 3 लक्षणं आपण पाहिली. तिसरं म्हणा माझ्या मागे, आदिकेंद्रिकी असून पटलबद्ध केंद्र किंवा पेशी अंगक नसतात.
हे अधिकेंद्रिकीय असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगक नसतात. हे अधिकेंद्रिकीय असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगक नसतात. म्हटला जर माझ्याबरोबर म्हणता आलं नसेल तर थोडं पॉज करायचं आणि हे एकदा दोनदा तीनदा म्हणून घ्यायचं. ही जाता जाता पाठ झाली पाहिजेत. पुन्हा पुन्हा अभ्यास करायला गरज नाही लागली पाहिजे. ओके. नंतर दुसरी बघा. आता हा झाला मोनेरा. मोनेरा गटातले काही जीवाणू इथं दिलेले आहेत आणि नीलहरित शैवालाचं उदाहरणं दिलेले आहेत आणि त्याची लक्षणं दिलेली आहेत. आता काय आहे रे? आता दुसरी सृष्टी आहे प्रोटिस्टा. काय आहे? प्रोटिस्टा. मग आता प्रोटिस्टा गटातील जर प्राणी तुम्हाला पाहिजेत आकृतीमध्ये पहा. 1.3 प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव कोणकोणते आहेत? पॅरामेसियम आहे, नंतर वॉलवॉक्स आहे, नंतर युग्लिन आहे आणि आमिबा आहे. 4 वेगवेगळे सजीव दिलेले आहेत. कृती करायला सांगितले तर एक छोटीशी काचपट्टी बनवायचे. एखाद्या डबक्यामध्ये म्हणजे डबकं म्हणजे साठलेलं जे पाणी असतं ना त्या पाण्यामधलं किंवा गटाराचं पाणी जरी घेतलं डबक्यामधलं पाणी घ्यायचं. एखाद्या डबक्यातील पाण्याचा एक थेंब काचपट्टीवर ठेवायचा आणि कवर स्लिप टाकायची. सूक्ष्मदर्शकाखाली त्याचं निरीक्षण करायचं. काही अनियमित अशा आकाराचे सूक्ष्मजीव हालचाल करताना दिसतात. हे सजीव अमिबा आहेत. अमिबा. आता हे अमिबा नंतर वॉल्वॅक्स, पॅरामेसियम, युग्लिना हे सारे प्रोटिस्टा या गटामध्ये या सृष्टीमध्ये येतात. ओके. त्यांच्या आकृती तुम्ही बघून घ्या आणि नंतर या आकृती काढून घ्यायच्या. मी तुम्हाला त्या पाठवेन आकृत्या काढण्यासाठी. ओके. नंतर बघा त्याची लक्षणे बघा. प्रोटिस्टा हा जो गट आहे पहिला मोनेरा पाहिला, मोनेराची काही उदाहरणं पाहिली, नंतर प्रोटिस्टा पाहिला, त्याची 4 उदाहरणं बघा. सहज आपल्याला उदाहरणं सांगता आली पाहिजेत बरं का. पॅरामेसियम, वॉलवॉक्स, नंतर युग्लिना, अमिबा. आता आपण लक्षणं पाहिजे. 3 लक्षणं दिलेत. व्यवस्थित शिकत असतानाच ती पाठ झाली पाहिजेत. बघा प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव एकपेशीय असून पेशीत पटलबंध केंद्रक असते. म्हणजे यांचं जे केंद्रक असतं ना त्याच्याभोवती बाहेर पटल असतं. पटल म्हणजे एक भित्ती का त्याचं संरक्षण करण्यासाठी. ओके. म्हणजे प्रोटिस्टा सृष्टी जी असते त्या प्रोटिस्टा सृष्टीमध्ये सजीव जे येतात त्यांचे ते एकपेशीय असतात. म्हणजे साध्या डोळ्याने दिसत नाहीत. ते सूक्ष्मदर्शिकाखालीच पाहावे लागतात. आणि त्या पेशीमध्ये पटलबद्ध केंद्रक असते. म्हणजे केंद्रक जे असतं त्याच्या बाहेरच्या बाजूला पटल असतं. पटल आणि भित्तिका वेगळे असते बरं का. वनस्पती सृष्टीमध्ये ती भित्तिका असते आणि याच्यामध्ये पटलं असतात. म्हणजे पातळ असं एक आवरण असतं संरक्षणासाठी. बाह्य आवरण म्हणतात त्याला. नंतर दुसरं बघा. म्हणा अगोदर माझ्या मागे 3 वेळा. प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव एकपेशी असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असते. म्हटला का? हां. अजून एकदा म्हणा. प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव एकपेशी असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असते. म्हटला का? पुन्हा एकदा म्हणा. प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव एकपेशी असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असते. 3 वेळा म्हटला का? नंतर अजून थांबवायचं, पॉज करायचं लेक्चर आणि अनेक वेळा म्हणायचं. पाठ करून घ्यायचं. जाता जाताच तिने लक्षणं पाठ करून घ्यायची. पुन्हा पाठ करायची काही गरज लागली नाही पाहिजे. ओके. आता दुसरं बघा. हे दुसरं जे लक्षण आहे म्हणजे प्रोटिस्टा गटाचं ते बघा. प्रचलनासाठी छदमपाद किंवा रोमके किंवा कशाभिका असतात. आता छदमपाद, रोमके आणि कशाभिका हे कसं असतं माहीत आहे? बारीक बारीक रोम असतात. रोम त्याला रोमके म्हणतात. छदमपाद म्हणजे सुद्धा रोमसारखेच धाग्यासारखे हे पाय असतात. छदमपाद म्हणायचं त्यांना. कशाभिका असतात. म्हणजे 3 प्रकारचे प्रचलनासाठी हे पायच असतात त्यांचे असं म्हणा. प्रचलनासाठी छदमपाद असतात, रोमक असतात आणि कशाभिका असतात. ओके. म्हणा बघू. प्रचलनासाठी छदमपाद किंवा रोमके किंवा कशाभिका असतात. प्रचलनासाठी छदमपाद किंवा रोमके किंवा कशाभिका असतात. म्हणताय ना माझ्या मागे? जोरात म्हणायचं. प्रचलनासाठी छदमपाद किंवा रोमके किंवा कशाभिका असतात. म्हणताय? प्रचलनासाठी छदमपाद किंवा रोमके किंवा कशाभिका असतात. आता तिसऱ्या लक्षणाकडे या. तिसरं लक्षण काय आहे रे? स्वयंपोषी. उदाहरणार्थ युग्लिना. यामध्ये बघा काही वनस्पती स्वयंपोषी असतात, काही वनस्पती परपोषी असतात. दोन्ही प्रकारचे असतात. स्वयंपोषी उदाहरणार्थ युग्लिना स्वयंपोषी आहे. वॉलवॉक्स पेशीत हरित लवकर असतात. युग्लिना आणि वॉलवॉक्स. त्यामुळे ते स्वयंपोषी आहेत. आणि परपोषीची उदाहरणं काय? अमिबा. अमिबा हा परपोषी आहे. तो स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही कारण त्यात हरित लवकर नसतात. पॅरामेसियम आणि पास्मोडियम हे जे एकपेशीय म्हणजे सूक्ष्मजीव आहेत हे परपोषी आहेत. ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. म्हणा माझ्या मागे. स्वयंपोषी उदाहरणार्थ युग्लिना, वॉलवॉक्स पेशीत हरित लवकर असतात. परपोषी उदाहरणार्थ अमिबा, पॅरामेसियम, पास्मोडियम इत्यादी.
पुन्हा एकदा म्हणा, स्वयंपोषी उदाहरणार्थ युग्लिना, ऑलॉक्स पेशीत हरितलवक असतात. परपोषी उदाहरणार्थ अमिबा, पॅरामेसियम, पास्मोडियम इत्यादी. अजून एकदा म्हणा, स्वयंपोषी उदाहरणार्थ युग्लिना, ऑलॉक्स पेशीत हरितलवक असतात. परपोषी उदाहरणार्थ अमिबा, पॅरामेसियम, पास्मोडियम इत्यादी. त्याला 2 सृष्टी झाल्या बघा. एक झाली मोनेरा, दुसरी कोणती झाली बघितली तुम्ही, प्रोटिस्टा, आणि वरती पहिली होती ती मोनेरा. एक मोनेरा झाली, नंतर प्रोटिस्टा झाली. आता कोणती पाहिजे आपणाला, कवके. कोणती पाहिजे, कवके. त्याला फंगी असं म्हणायचं. काय म्हणायचं, आकृती 1.4 मध्ये दिलेलं आहे बघा कवकाची आकृती. खाली मुळाब दिलेला आहे. आकृती अगोदर नीट काढून घ्यायची वहीमध्ये. मी आकृत्या काढाय तुम्हाला सांगणारच आहे, साऱ्या आकृत्या देणारच आहे. त्यामध्ये आकृती नीट काढून घ्यायची. नंतर भूस्तरिका आहे बघा, त्या भूस्तरिकेवरती अशी आडवी भूस्तरिका आहे. मग त्यामध्ये बीजाणुधानीधार असतात, नंतर त्यामध्ये स्फितिका असतात, नंतर स्तंभिका असतात आणि बीजाणुधानी असते. अशी ही बुरशीची आकृती दाखवलेली आहे बघा. आता यामध्ये तुम्हाला एक प्रयोग करायला सांगितलेला आहे. प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करायचा. पावाचा किंवा भाकरीचा तुकडा घ्यायचा, थोडा ओलसर करा, एका डबीत ठेवून तिला झाकण लावा. 2 दिवसानंतर डबी उघडून पहा. त्या तुकड्यावर कापसासारखे पांढरे तंतू वाढलेले तुम्हाला दिसतील. त्यातील काही तंतू काचपट्टीवर घ्यायचे आणि ते काचपट्टीवर घेतल्यानंतर सूक्ष्मदर्शिकाखाली त्याचं निरीक्षण करायचं. मग तुम्हाला ही बुरशी किंवा कवक, ज्याला इंग्रजीमध्ये फंगी असं म्हणतात, तर ही फंगी तुम्हाला पाहायला मिळेल. आता बघा, कार्यसंस्थांचे म्हणजे राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणेला ही संस्था आहे, ज्याला राष्ट्रीय विषाणू संस्था असं म्हणून ओळखलं जातं. ही विषाणू संदर्भातील संशोधकाचे कार्य करत असते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अखत्यारीत 1952 साली या संस्थेची स्थापना करण्यात आली. हे पूर्वज्ञान म्हणजे तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा ज्ञान म्हणून दिलेलं असतं. त्यावरती काही फार प्रश्न विचारलेत नाहीत, पण विचारले तर आपल्याला सांगता आले पाहिजेत. आता कवक कसं पाहायचं तुम्ही पाहिलं. पावाचा आणि भाकरीचा तुकडा एका डबीत ठेवायचा, ओला करून झाकण लावायचं आणि 2 दिवसानंतर पाहिलं तर कापसासारखे पांढरे तंतू वाढलेले दिसतील. ते तंतू काचपट्टीवर घ्यायचे आणि पाहायचे. आता ही जी फंगी, ही जी सृष्टी होते, कवके किंवा बुरशी असं म्हणतात, त्याची 5 लक्षणं दिलेली आहेत बघा खाली. बघितलं का तुम्ही, ही 5 लक्षणं दिलेली आहेत. आता ही 5 लक्षणं काय काय समजून घ्या. पहिलं लक्षण आहे, कवक सृष्टीत परपोषी, असंश्लेषी आणि दुष्यकेंद्रकी सजीवांचा समावेश होतो. आता बघा, ही परपोषी म्हणजे दुसऱ्यावरती अवलंबून असलेले, असंश्लेषी म्हणजे संश्लेषण जे करू शकत नाहीत, आणि दृश्यकेंद्रकी म्हणजे फक्त केंद्रकासारखा भाग दिसतो, त्यावरती पटल किंवा इतर अंगके नसतात. समजलं, दृश्यकेंद्रकी म्हणजे अंगक असतात, सॉरी. आणि दुसरा एक प्रकार असतो, तो प्रकार आपण पहिल्या याच्यामध्ये पाहिलेला होता बघा, आदिकेंद्रिकी म्हणून. बघितला तुम्ही, दृश्यकेंद्रिकीच्या अगोदर आदिकेंद्रिकी. आदिकेंद्रिकी म्हणजे फक्त केंद्रक असतं, पटल नसतं, म्हणजे अंगक नसतात. ओके, असे 3 यामध्ये, या लक्षणामध्ये त्यांचे वैशिष्ट्य दिसून येतात. म्हणा माझ्या मागे, कवक सृष्टीत परपोषी, असंश्लेषी व दृश्यकेंद्रकी सजीवांचा समावेश होतो. कवक सृष्टीमध्ये परपोषी, असंश्लेषी व दृश्यकेंद्रकी सजीवांचा समावेश होतो. कवक सृष्टीमध्ये परपोषी, असंश्लेषी व दृश्यकेंद्रकी सजीवांचा समावेश होतो. कवक सृष्टीत परपोषी, असंश्लेषी आणि दृश्यकेंद्रकी सजीवांचा समावेश होतो. दुसरं लक्षण बघा, बहुसंख्य कवके मृतोपजीवी आहेत, म्हणजे मृत प्राण्यांच्या शरीरावरती जगतात. त्यांना मृतोपजीवी असं म्हणतात. ते त्यांचं अन्नच असतं. म्हणजे डिकेइंग प्रोसेस ज्याला म्हणतो, कुजण्याची जी प्रक्रिया असते ना, त्यांना स्कॅव्हेंजर असंही म्हणतात. म्हणजे जे प्राण्यांची आणि वनस्पतीची मृत शरीरं असतात, त्या शरीरावर आपली उपजीविका करायचं आणि त्यांना डिकेइंग प्रोसेसमध्ये आणायचं, म्हणजे कुजलेल्या कार्बनी पदार्थावरती जगतात. ओके, बहुसंख्य कवके मृतोपजीवी आहेत, कुजलेल्या कार्बनी पदार्थावर जगतात. म्हणा मागे, बहुसंख्य कवके मृतोपजीवी आहेत, कुजलेल्या कार्बनी पदार्थावर जगतात. बहुसंख्य कवके मृतोपजीवी आहेत, कुजलेल्या कार्बनी पदार्थावर जगतात. बहुसंख्य कवके मृतोपजीवी आहेत, कुजलेल्या कार्बनी पदार्थावर जगतात. ओके, तिसरं बघा, कवकांची पेशीभित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. पेशीभित्तिका म्हणजे काय कळतं का, पेशीच्या वरती असणारं एक संरक्षण आवरण असतं, ते वनस्पतीमध्ये असतं, आणि पटल जे असतं ते प्राणीपेशीमध्ये असतं. या वनस्पती गटामध्ये येतात.
कवकाची पेशीभित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. म्हणा, ती कशाची बनलेली असते? पेशीभित्तिका कायटिनची. कवकाची पेशीभित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. जोरात म्हणायचं. कवकाची पेशीभित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. कवकाची पेशीभित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. कवकाची पेशीभित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. चौथं बघा लक्षण. काही कवके तंतुरूपी असून त्यातील पेशीद्रव्य असंख्य केंद्रके असतात. काही कवके कसे आहेत? तंतुरूपी, म्हणजे तंतूच्या आकाराची किंवा तंतूसारखी, समजलं, धाग्यासारखी असतात. आणि त्यांचं जे पेशीद्रव्य आहे त्या पेशीद्रव्यामध्ये अनेक केंद्रकं, असंख्य केंद्रकं असतात. समजलं. चौथं लक्षण आहे, पाठ करून ठेवायचं. काही कवके तंतुरूपी असतात आणि त्यातील पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात. म्हणा, काही कवके तंतुरूपी असून आतील पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात. काही कवके तंतुरूपी असून आतील पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात. काही कवके तंतुरूप असून आतील पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात. 3 वेळा म्हटला. नंतर बघा 5वा, कवक किण्व, म्हणजे बेकर्स ईस्ट म्हणतात त्याला. हे तुम्हाला साधारणतः बेकरीमध्ये पाहायला मिळतं. बेकर्स ईस्ट, बुरशी असते. ॲस्परजिलस, मक्याच्या कणसावरील बुरशी. पेनिसिलियम, भूछत्रे, मशरूम म्हणतात त्याला. इथे एक मशरूमची आकृती दिलेली आहे बघा. ही जी लाल पिवळसर आकृती आहे ना, ही मशरूमची आकृती आहे. बघितली? ही आकृती मशरूमची आहे, बाजूला दिलेली आहे बघा. आणि त्याच्या खाली काही कवका, भूछत्र वगैरे तुम्हाला माहीत असतील. अनेक कवकाचे प्रकार असतात. तर हे पॉज करायचं आणि 3-3 वेळा व्यवस्थित म्हणायचं, जोरात म्हणायचं आणि पाठ करून ठेवायचं. लक्षणं पाठ पाहिजेत बरं का. आता बघा, विटाकर नंतर. विटाकर हा कोण आहे? शास्त्रज्ञ आहे. त्यानं 1969 बघितलं तुम्ही, वरती संदर्भ आलेला होता बघा. पहिल्या पेजवरती तुम्ही जर पहिलं पेज पाहिलं तर विटाकर यांनी 1969 सजीवाची 5 गटात विभागणी केली, असं एक वाक्य आलेलं होतं. बघितलं का? आता हा जो विटाकर आहे ना, त्या विटाकरची इथंसुद्धा पुन्हा एकदा उल्लेख आलेला आहे. विटाकर यांच्या वर्गीकरण पद्धतीचे गुणदोष स्पष्ट करा, असा एक प्रश्न आलेला आहे. जरा डोके चालवामध्ये हा प्रश्न दिलेला आहे. आता विटाकर हा जो शास्त्रज्ञ होऊन गेला, त्याच्या याच्यामध्ये काही गुणही होते आणि काही दोषही होते. म्हणजे त्यानं हे वेगवेगळं काय करत असताना, वर्गीकरण करत असताना 5 गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. त्या 5 गटामध्ये वर्गीकरण करत असताना त्याच्यामध्ये काही दोषही असतील आणि काही काय असतील, काही गुणही असतील, आहे की नाही. मग ते गुण आणि दोष दोन्ही आपणाला काय करायला सांगितलेलं आहे? दोन्ही स्पष्ट करायला सांगितलेलं आहे. मग ते तुम्हाला स्पष्ट करून काय करायचं? विटाकर यांचा ह्या दोन्ही पद्धती, म्हणजे 5 निकष लावलेले आहेत त्यानं आणि या 5 निकषांच्या साहाय्यानं त्यानं वर्गीकरण केलेलं आहे. त्यामधले गुणदोष जे आहेत ते गुणदोष तुम्हाला काही फारसे विचारले जाणार नाहीत बरं का. कारण ते ज्ञान म्हणून फक्त वर्गीकरणाची विभागणी करत असताना, वर्गीकरण शिकत असताना यांनी निकष लावले कोणते आणि त्यामध्ये गुण कोणते, दोष कोणते, अशा पद्धतीचा हा प्रश्न इकडे तुम्हाला विचारला जाईल. त्यावेळेला तुम्ही मग साधारणतः काय काय लिहायचं हे सांगतो. हे जरा पूर्वज्ञान आहे, तुमच्या पुस्तकामध्ये त्याचे गुणदोष स्पष्ट करून दिलेले नाहीत. तरी मी तुम्हाला सांगतो, विटाकर यांनी ज्या पद्धतीनं वर्गीकरण केलं ना, पहिले गुण सांगतो 2-3. एक गुण त्यांचा असा होता की विटाकर यांनी ज्या पद्धतीनं वर्गीकरण केलं आहे ते अतिशय शास्त्रीय पायावर आधारित होतं. हा एक गुण होता त्याच्यामध्ये. दुसरा गुण असा होता की सर्व एकपेशीय दृश्यकेंद्रकी सजीवांचा समावेश प्रोटिस्टा या सृष्टीत केल्यामुळे युग्लिनासारख्या वादग्रस्त एकपेशीय सजीवाचे नेमके वर्गीकरण करता आले. नंतर तिसरा होता तो म्हणजे विटाकर यांनी मांडलेली पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती ही अत्यंत अचूक होती. आता पंचसृष्टी म्हणजे कळलं, 5 निकष वेगवेगळे घेऊन 5 सृष्टी त्यानं तयार केल्या. नंतर आदिकेंद्रकी सजीवांना निराळ्या गटात समाविष्ट करण्यात आले आणि आदिकेंद्रकी सजीव इतर सजीवापेक्षा निराळे असतात, त्यामुळे हा समावेश त्यांचा योग्य ठरतो. अशा अनेक गुण आहेत. आता मलाही ते नीट आठवत नाहीत, तरी तुम्हाला मी 2-4 सांगितलेले आहेत. नंतर त्याचे दोषही तुम्हाला काही सांगतो. एक दोष असा होता की वेगवेगळी लक्षणं दाखवणारे सजीव प्रोटिस्टा या सृष्टीत एकत्र गटात टाकण्यात आलं होतं. म्हणजे प्रोटिस्टा हा जो गट आहे ना,
त्या गटात येणारे सारे सजीव साऱ्यांची लक्षणं सारखीच नव्हती. म्हणजे वेगवेगळी लक्षणं दाखवणारे बरेचसे सजीव हे एकाच गटात टाकले. हा त्यातला दोष होता. समजते तुम्हाला. नंतर अजून एक दोष होता, तो म्हणजे मोनेरा आणि प्रोटिस्टा या दोन्ही सृष्टीमध्ये काही सजीव प्रकाश संश्लेषण करणारे असतात. त्यामुळे काही स्वयंपोषी तर काही परपोषी असतात. या दोन्ही सृष्टीतील काही सजीवांना पेशीभित्तिक असते तर काहींना नसते. हाही त्यामध्ये दोष होता. म्हणजे सारखीच लक्षणं यामध्ये सुद्धा मोनेरा आणि प्रोटिस्टा गटामध्ये दाखवणारे सजीव नव्हते. नंतर अजून एखादं तुम्हाला जर सांगायचं झालं, वनस्पती आणि प्राणी आणि कवक या तिन्ही सृष्टीमध्ये उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सजीवांचा समावेश करण्यात आला नाही. उदाहरणार्थ प्राणीसृष्टीमध्ये अमिबासारख्या एकपेशीय प्राण्यांचा समावेश नव्हता. त्यामुळे यामध्ये थोडंसं शंका निर्माण होते किंवा संदेह निर्माण होतो. असे तुम्हाला गुणदोष पाहायला मिळतील. तर तुम्ही ते शोधून काढले किंवा नेटवरती तुम्हाला दिले असतील कदाचित, मला काही माहीत नाही. इथं तुम्हाला विचारलेत म्हणून मी सांगितले. ओके. सजीवांचं वर्गीकरण. आता हे झालं काय, आतापर्यंत आपण काय पाहिलं रे? सूक्ष्मजीवांचं म्हणजे हे 5 वेगवेगळे निकष घेऊन यांनी तयार केलेले हे जे गट होते त्यामध्ये आपण मोनेरा पाहिला, नंतर प्रोटिस्टा पाहिला आणि तिसरा जो पाहिला तो कवके किंवा फंगी. आता आपणाला पाहायचं आहे ते म्हणजे सूक्ष्मजीव. क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीव. म्हणजे पृथ्वीवर एकूण सजीवामध्ये सूक्ष्मजीव संख्येनं सर्वाधिक अधिक आहेत. त्यांची विभागणी जी केली जाते ती कशी केली जाते बघा. खाली एक चार्ट दिलेला आहे का चार्ट? तुम्ही जर पुस्तक काढलं असेल किंवा तुम्ही व्यवस्थित जर लक्ष देत असाल, पेज नंबर 3 वरती, पेज नंबर 3 वरती बघा एक चार्ट दिलेला आहे का? पृथ्वीवरील एकूण सजीवामध्ये सूक्ष्मजीव सर्वाधिक संख्येनं आहेत. त्याची विभागणी कशी करण्यात येते ते इथं दिलेलं आहे. त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. सूक्ष्मजीव हा गट, त्यामध्ये अधिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी 2 भाग आहेत. 2 गट पाडलेले आहेत आणि अधिकेंद्रिकेमध्ये जीवाणू आणि दृश्यकेंद्रिकेमध्ये आदिजीव, कवके आणि शैवाल असा त्यांचा वर्गीकरणाचा भाग इथं दिलेला आहे. सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण म्हटलेलं आहे. बाजूला बघा सूक्ष्मजीवांच्या आकारासंदर्भात खालील प्रमाण लक्षात ठेवा. 1 मीटर बरोबर 10⁶ मायक्रोमीटर. ओके. आणि ते कंसात दिलेल्या चिन्हानं दर्शवतात. त्या चिन्हाला मायक्रोमीटर असं म्हणतात. 1 मीटर बरोबर 10⁻⁹ नॅनोमीटर. म्हणजे मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर ही 2 मापं सूक्ष्मजीवाच्या आकारासंदर्भात वापरली जातात. मग तुम्हाला मायक्रोमीटर म्हटलं की काय आहे, 1 मीटर म्हणजे किती आहे किंवा 1 मीटर म्हणजे किती नॅनोमीटर आणि किती मायक्रोमीटर याचं बाजूला माप दिलेलं आहे. आता सूक्ष्मजीवाचं वर्गीकरण तुम्ही चार्ट पाहिला तो पाठ करून ठेवायचा. सूक्ष्मजीवाचं 2 गटात विभाजन करण्यात येतं. अधिकेंद्रिकी आणि दृश्यकेंद्रिकी. अधिकेंद्रिकेमध्ये जीवाणू येतात आणि दृश्यकेंद्रिकेमध्ये आदिजीव, कवके आणि शैवाल येतात. चला एक एक गट आपण पाहूयाल. आता पहिला पाहूयाल बॅक्टेरिया. म्हणजे अधिकेंद्रिकेमधला हा पहिला गट जीवाणूंचा. बघा त्यांचा आकार जो असतो ना, हे बघा हे चिन्ह दिलं आहे हे लक्षात ठेवायचं. म्हणजे एक काय दिलेलं आहे रे, मायक्रोमीटर. आणि 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर असं दिलेलं आहे बघा. समजलं? UM असं दिलेलं आहे की नाही? ते यू नाही आहे, चिन्ह आहे ते. मायक्रोमीटर दर्शवणारं ते चिन्ह आहे. ओके. आणि जीवाणू याच्यामध्ये त्यांची लक्षणं बघा. एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगत असते. म्हणजे एकपेशीय सजीव असतात आणि त्याची एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जीवन जगत असते. काही वेळा बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहती बनवतात. म्हणजे कॉलनीज म्हणतात. अनेक जीवाणू एकत्र येतात आणि वसाहत बनली जाते. दुसरं लक्षण बघा, जीवाणू पेशी अधिकेंद्रकीय असते. जीवाणूंची जी पेशी असते ना ती अधिकेंद्रकीय असते. पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात. अधिकेंद्रकी म्हणजे कळतं की नाही? म्हणजे केंद्रकाच्या अगोदरची ही पेशी, केंद्रक डेव्हलप व्हायच्या अगोदरची ही पेशी असते. जीवाणूमध्ये अधिकेंद्रक म्हणजे केंद्रक नसतं. पेशीत केंद्रकच नसतं आणि पटलयुक्त अंगक म्हणजे इतर अवयवी नसतात. पेशी भित्तिका मात्र असते. म्हणजे बाहेरची संरक्षण आवरण जे असतं ते असतं. दुसरं लक्षण झालं. तिसरं काय रे, प्रजनन बहुधा द्विखंडी भवनाने. एकाच पेशीचे 2 समान भाग होतात. समान असं नाही पण 2 भाग होतात आणि त्यापासून 2 वेगवेगळे सजीव निर्माण होत असतात. त्याला द्विखंडी भवन असं म्हणतात. आणि चौथं लक्षण आहे, अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढत असतात व 20 मिनिटात संख्येने ते दुप्पट होऊ शकतात. इकडं 1.7 ही आकृती दिलेली आहे बघा 3 पेजवरती शेवटी. त्यामध्ये गोलाणू दिलेले आहेत, दंडगोलाणू दिलेले आहेत, नंतर दंडाणू दिलेले आहेत, नंतर सोलप्युराम आकृती दिलेले आहेत
आणि सर्पिल आकार दिलेले आहेत. हे काय आहेत? जीवाणूंचे वेगवेगळे प्रकार. जीवाणूंचे वेगवेगळे प्रकार कोणते म्हटलं की तुम्हाला आकृतीच्या साहाय्यानं ते दाखवता आले पाहिजेत. आणि जेव्हा तुम्ही जीवाणूंची लक्षणं लिहाल किंवा जीवाणूंचे वैशिष्ट्य लिहाल, जीवाणू या गटाबद्दल माहिती लिहाल, तेव्हा तुम्हाला त्या आकृत्या द्यायच्या आहेत. मग तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स सायन्सला मिळणार. आकृती विचारलं नाही म्हणून द्यायची नाही असं नाही, आपण ती द्यायची. आणि आता पॉज करायचं आणि ही 4 लक्षणे ती 3-3 वेळा म्हणून घ्यायची किंवा माझ्या मागे म्हणा. जीवाणू एकाच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते. काही वेळा बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहती बनवतात. जोरात म्हणायचं. एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते. काही वेळा बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहती बनवतात. एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते. काही वेळा बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहती बनवतात. दुसरा, जीवाणू पेशी अधिकेंद्रिकी असते. पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात. पेशी भित्तिका असते. म्हणताय का? जोरात म्हणाल अशी माझी अपेक्षा आहे. जीवाणू पेशी अधिकेंद्रके असते. पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात. पेशी भित्तिका मात्र असते. पुढे तिसरा, प्रजनन बहुधा द्विखंडी बहुनाने होते. प्रजनन बहुधा द्विखंडी बहुनाने होते. प्रजनन बहुधा द्विखंडी बहुनाने होते. नंतर चौथा, अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात. 20 मिनिटात संख्येनं ते दुप्पट होऊ शकतात. अशा पद्धतीनं हा वैशिष्ट्यपूर्ण असा जीवाणूंचा गट आपण पाहिला. आता बघा, हे जीवाणू झाल्यानंतर सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण. आदिकेंद्रिकीमध्ये जीवाणू होते. आता दृश्य केंद्रिकेकडे वळायचं आपण. त्यामध्ये 3 गट आहेत, आदिजीव, कवक आणि शैवाले. बघताय ना व्यवस्थित? पेज नंबर 4 वरती या. आलं का? स्क्रीनवरती पुस्तकं जर नसतील तर स्क्रीनवरती व्यवस्थित लक्ष द्यायचं आणि जिथं गरज वाटते ना तिथं ते पॉज करायचं, थांबवायचं आणि लिहून घ्यायचं किंवा बोलायचं असलं बोलायचं, पाठ करायचं, पाठ करत करत धडा पुढे जायचं. मग त्या तसंच सायन्सचा अभ्यास हा असाच असतो. आपण बऱ्याचशा अभ्यास करतानाच आपल्या अभ्यासाच्या पद्धती चुकीच्या असतात. त्यामुळं मग आपल्याला जास्त त्रास होतो बाळांनो. तो त्रास आपल्याला जर टाळायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे रे? आपण योग्य पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे. समजते ना? सर्वांना समजते का? आता 3 गट आपल्याला पाहिजे. एक आहे आदिजीव, दुसरा आहे कवके, तिसरा आहे शैवाले, दुसरा कोणता आहे? आदिजीव. पहिला झाला जीवाणू, दुसरा आदिजीव, तिसरा कवके, चौथा शैवाले आणि 5वा कोणता? विषाणू. असे 5 गट आपल्याला पाहिजे. पुस्तक पेज नंबर 4 वरती सारे गट अगदी व्यवस्थित दिलेले आहेत. बघताय का तुम्ही सर्वजण? आता दुसरा गट पाहायचा आपल्याला. जीवाणू हा पहिला गट झाला. आता आदिजीव आपल्याला पाहिजे आहेत. कोणते जीव? आदिजीव. नावावरून सुद्धा बघा लक्षात येतं आपल्या. आदिजीव म्हणजे सर्वात आधी पृथ्वी तलावावर अस्तित्वात आलेले जीव किंवा सजीव. लक्षात राहील का? आता आदिजीव, त्याला इंग्रजीमध्ये बघा कंसात दिलेले ते शब्द लक्षात ठेवायचे. पुढे ते शब्द फार कामाला येतात, उपयुक्त असतात ते. प्रोटोझोआ. काय म्हणायचं? प्रोटोझोआ. त्यांचा आकार काय असतो रे? मायक्रोमीटरमध्ये दिलेला आहे. सुमारे 200 मायक्रोमीटर. फार लहान असतात ते. सूक्ष्मदर्शिकेखाली म्हणजे सूक्ष्मदर्शिकेशिवाय पाहणं शक्य नाही. बघा, आदिजीवची वैशिष्ट्य दिलेली आहेत. किती वैशिष्ट्य दिलेले आहेत? 4 वैशिष्ट्य दिलेले आहेत. 1, माती, गोडे पाणी, समुद्रात आढळतात. काही इतर सजीवांच्या शरीरात राहतात आणि रोगास कारणीभूत ठरतात. हे जे आदिजीव असतात ना, ते कुठे आढळतात? त्यांचा आढळ असतो एकतर मातीमध्ये, गोड्या पाण्यातही असतात, समुद्रात सुद्धा आढळतात बरं का. आणि काही आदिजीव जे असतात ते इतर सजीवांच्या शरीरात सुद्धा राहतात. आणि शरीरात शिरल्यानंतर गेल्यानंतर म्हणजे जे आपण पाणी पितो, मातीच्या संपर्कात येतो त्यावेळेला किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि वेगवेगळ्या रोगास कारणीभूत ठरतात. समजतंय तुम्हाला? आता दुसरं बघा, दृश्य केंद्रकी पेशी आढळणारे एकपेशीय सजीव. दृश्य केंद्रकी म्हणजे केंद्रक असणारे आणि अधिकेंद्रिकी म्हणजे केंद्रक नसणारे. केंद्रक नसतं आणि अंगकही नसतात, फक्त पेशीपटल असतं, पेशीभित्तिका असते. ओके. नंतर दृश्य केंद्रिकी पेशी आढळणारे एकपेशीय सजीव असतात हे आदिजीव. तिसरं लक्षण काय आहे? प्रोटोझोआच्या पेशीरचना, हालचालीचे अवयव, पोषण पद्धती यात विविधता आढळते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटोझोआ किंवा आदिजीव यामध्ये हे सजीव येत असतात. तुम्ही आकृती जर पाहिली, ही आकृती बघा. या आकृतीमध्ये पेज नंबर कितीवरती? 4 वरती दिलेले आहेत बघा. पेज नंबर 4 वरती हे सारे
आकृत्या तुम्हाला दिलेल्या आहेत, बघताय तुम्ही पुस्तकात बघा. बऱ्याच वेळेला स्क्रीन खालीवर होते, मग ते काय होतं, स्क्रीन खालीवर झाल्यानंतर मग जरा थोडासा प्रॉब्लेम येतो. हे बघा, आता आदिजीवमध्ये पॅरामेशियम दिला आहे, नंतर अँटीमिबा दिला आहे. बघितलं तुम्ही अँटीमिबा उदाहरणं दिलीत बघा. चौथ्यामध्ये प्रजनन द्विखंडन पद्धतीनं होते. उदाहरणार्थ अमिबा, पॅरामेशियम गढूळ पाण्यात आढळतात, स्वतंत्र जीवन जगतात. अँटीमिबा हिस्टोलिटिका म्हणजे अमांश होण्यास कारणीभूत असतात, त्यापासून अमांश नावाचा रोग होतो. नंतर प्लाझ्मोडियम वायवॅक्स मलेरिया हिवताप होण्यास कारणीभूत असतो हा आदिजीव. नंतर युग्लिना हा मात्र स्वयंपोषी असतो. बघितलं इकडे पॅरामेशियम दिलेला आहे, अँटीमिबा दिलेला आहे, प्लाझ्मोडियम दिलेला आहे, नंतर काय दिलेलं आहे, सायक्लोमायसिस दिलेला आहे, नंतर क्लोरेला दिलेला आहे, नंतर काय दिलेला आहे, विल्ट विषाणू टोमॅटोमध्ये असणारा हा विषाणू असतो. टोमॅटोवर रोग पडतो ना. आता आपणाला आदिजीव झाल्यानंतर तिसरा गट पाहायचा आहे, तो म्हणजे फंगी. फंगी म्हणजे काय रे मराठीत, कवक किंवा कवके. आकार किती असतो, सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर. ओके, त्याची लक्षणं बघा, वैशिष्ट्ये बघा. कुजणारे पदार्थ, वनस्पती व प्राण्यांची शरीरे, कार्बनी पदार्थ यामध्ये ते आढळतात. म्हणजे त्याचा आढळ पहिल्यांदा लिहायचा. कुठे कुठे आढळतात, कुजणारे पदार्थ, वनस्पती, प्राण्यांची शरीरे, कार्बनी पदार्थ यामध्ये आढळत असतात. दुसरा बघा, दृश्य केंद्रिके एकपेशीय सूक्ष्मजीव कवकाच्या काही प्रजाती डोळ्यांनी दिसतात. म्हणजे कवक जे असतं ना, बुरशी आपण बघतो की नाही, भाकरी पाव किंवा एखादा भाकरीचा तुकडा तुम्ही डबीत ठेवला ना, त्याच्यावरती बुरशी धाग्याच्या स्वरूपात दिसते बघा. म्हणजे दृश्य केंद्रिके एकपेशीय सूक्ष्मजीव कवकाच्या काही प्रजाती डोळ्यांनी दिसत असतात आपणाला. केंद्रक दृश्य स्वरूपात असतं बरं का. नंतर तिसरा बघा, मृतूपजीवी असून कार्बनी पदार्थावर अन्न शोषण करतात. मृतूपजीवी म्हणजे मृत प्राण्याच्या शरीरावरती उदरनिर्वाह करणारे किंवा पोषण करणारे, त्याला म्हणायचं मृतूपजीवी. आणि चौथं वैशिष्ट्य आहे प्रजनन कसं होतं यांचं, लैंगिक पद्धतीनं. आणि त्याचबरोबर द्विखंडन आणि मुकुलायन म्हणजे कोंब येतो, मुकुल येतो आणि त्याचं रूपांतर दुसऱ्या पेशीमध्ये होतं. अशा अलैंगिक आणि लैंगिक दोन्ही पद्धतीनं यांचं प्रजनन होतं. उदाहरणार्थ ईस्ट आहे, कॅन्डिडा आहे, अळंबे आहे, मशरूम म्हणतात त्याला. अशी उदाहरणंसुद्धा लक्षात राहिली पाहिजेत. हे सारं ही वैशिष्ट्य आहेत ना, ही लिहून काढायची आणि 3-3 वेळा तुम्ही म्हणायची. मग काय होणार, ती पाठ होणार. जाता जाता पाठ करत जायचं. खाली शैवाल, चौथा गट दिला आहे बघा, शैवाल. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात अल्गी. आकार किती आहे रे, सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर. ही कुठे वाढतात, त्यांचा आढळ सांगायचा पहिल्यांदा. आढळ म्हणजे हे कुठे दिसतात, कुठे वाढतात, पाण्यात वाढतात. दृश्यकेंद्रिकी म्हणजे दृश्य स्वरूपात त्यांचं केंद्रक असतं. अधिकेंद्रिकी म्हणजे केंद्रक नाही, केंद्रक पेशीमध्ये अस्तित्वात नव्हते, त्या अगोदरच्या पेशींना अधिकेंद्रकी असं म्हणतात. समजलं, अंगकही नव्हती आणि केंद्रकही नव्हतं. दृश्यकेंद्रकी एकपेशीय स्वयंपोषी सजीव. नंतर पेशीतील हरितलवकांच्या साहाय्याने प्रकाश संश्लेषण करतात. म्हणजे शैवालं ही जी असतात ना, ती शैवालं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, कारण त्यात हरितलवकं असतात. उदाहरणार्थ क्लोरेला इकडे दिलेलं आहे बघा, आकृती 1.8 मध्ये. हे हिरवं दिसते ना, हिरव्या रंगाची जी आकृती दिसते, क्लोरेला खाली म्हटलेलं आहे बघा. लक्षात राहिलं का तुमच्या. नंतर बघा कॉमिडोमोनास, ही आकृती कॉमिडोमोनास दिलेली नाही, तर फक्त एक दिलेले आहे. नंतर आपल्याला पाहायचं आहे, शैवालाच्या थोड्या प्रजाती एकपेशी आहेत, तर सर्व शैवाले बहुपेशी असून नुसत्या डोळ्यांनी सुद्धा ही शैवाल दिसतात. पाण्यात बघा ती वाढतात, आपल्याला दिसतात, ती हिरव्या रंगाची असतात. आपण कधी कधी त्यावरून घसरून पडतो शैवाळावरून, आहे की नाही, बघितलं असेल तुम्ही सर्वांनी. आता 5वा गट आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे विषाणू, व्हायरस. समजलं, कोणता एक उदाहरणही दिलेलं आहे, टोमॅटोमध्ये असणारा विल्ट विषाणू दिलेला आहे. आकार किती असतो, 10 मायक्रॉन 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर. समजलं. विषाणूंना सामान्यतः सजीव मानले जात नाही. समजलं, किंवा ते सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत आहेत असे म्हणतात. मात्र त्यांचा अभ्यास सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे हे जे विषाणू असतात ना, हे विषाणूंना सजीव तसं मानलं जात नाही. किंवा काय होतं माहीत आहे, सजीव आणि निर्जीवाची सीमारेषा आहे मध्येच असं मानलं जातं. समजलं. तर यांचा अभ्यास मात्र सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये केला जातो, मायक्रोबायोलॉजीमध्ये केला जातो. आता याची वैशिष्ट्य काय आहेत बघा. हे जे विषाणू असतात अतिशय अतिसूक्ष्म, म्हणजे जीवाणूंच्या 10 ते 100 पटीने लहान असून फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप म्हणजे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकेनेच दिसू शकतात. एक. दुसरं काय आहे, स्वतंत्र कणाच्या रूपात आढळतात.
म्हणजे ते स्वतंत्र कण छोटे छोटे असतात. इकडे दाखवलेले आहे विल्ट विषाणू, हे बघा कण दिसत आहेत त्यामध्ये, स्वतंत्र कणाच्या रूपात आढळतात. विषाणू म्हणजे DNA, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक आम्ल म्हणतात त्याला. DNA म्हणजे काय? डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड. आणि RNA म्हणजे काय रे? रायबोन्यूक्लिक आम्ल. यापासून बनलेला लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते. ते पाठ करून ठेवायचं बरं का, हे लिहून काढायचं, हे फार महत्त्वाचं आहे, पुढे फार उपयोगाला येतं. नंतर तिसरा बघा, वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच हे राहू शकतात. म्हणजे हे जे विषाणू असतात ना, हे विषाणू वनस्पतीच्या शरीरात किंवा प्राण्याच्या शरीरात, जिवंत प्राण्यांच्या आणि जिवंत वनस्पतीच्या पेशीतच, शरीरातच ते राहू शकतात, अन्यथा ते कुठेही राहू शकत नाही. या पेशीच्या मदतीने विषाणू स्वतःचे प्रथिनं बनवतात आणि स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात. त्यानंतर यजमान पेशीनं नष्ट करून या प्रतिकृती मुक्त होतात आणि मुक्त विषाणू पुन्हा नव्या पेशींना संसर्ग करत असतात. चौथं वैशिष्ट्य आहे, विषाणूमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध काय होतात? रोग होतात. जीवाणूमुळे होतात आणि विषाणूमुळे होतात. अशा पद्धतीनं हे 5 गट आपण पाहिलेले आहेत. एक होता, पहिला कोणता होता? जीवाणू. नंतर होता आदिजीव. नंतर होता कवके. नंतर होता शैवाले. नंतर होता विषाणू. समजलं? आता बघा पेज नंबर 5 वरती थोडासा भाग माहीत आहे का तुम्हाला? मध्ये काय दिलं आहे? मानव, पोलिओ विषाणू, इन्फ्लुएन्झा विषाणू, HIV, एड्स विषाणू इत्यादी. गुरे, पिकोरना विषाणू. पिकोरना हा एक व्हायरस आहे, गुरांना होतो तो. लाळ म्हणतात त्याला बघा, जनावरांना लाळ येते असं ऐकलं असेल तुम्ही. वनस्पतीमध्ये टोमॅटो विल्ट विषाणू असतो. तंबाखूमध्ये मोझॅइक विषाणू असतो. जीवाणू बॅक्टेरिओफाज हे विषाणू जीवाणूवर हल्ला करतात. इंटरनेट माझा मित्र, तुम्ही इंटरनेटचा कधी वापर करत असाल तर विविध सूक्ष्मजीवांची चित्रे आणि त्यांची वैशिष्ट्ये याबद्दल माहिती घेऊन तक्ता तयार करा असं सांगितलेलं आहे. ओके, अशा पद्धतीनं हा जो लेसन आहे तो लेसन या ठिकाणी संपलेला आहे. समजते का तुम्हाला? तर हा लेसन पूर्ण व्यवस्थित, लेक्चर व्यवस्थित अटेंड करायचं. लेक्चर अटेंड करताना इकडे तिकडे लक्ष नाही पाहिजे. मग खाली काही प्रश्न विचारलेले आहेत बघा. काय प्रश्न आहे? जीवाणू, आदिजीव, कवके, शैवाले, आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी, सूक्ष्मजीव यांचे वर्गीकरण विटाकर पद्धतीनं मांडा. तुम्हाला मांडता येईल का? हा प्रश्न, किंवा मी त्याचा स्वाध्याय आहे ना, तो स्वाध्याय तुम्हाला पाठवतो. तो स्वाध्याय तुम्ही लिहून काढायचा आणि मग तो स्वाध्याय लिहून काढल्यानंतर काय करायचं? तुम्ही जीवाणू, पहिल्यांदा जीवाणू घ्यायचा. काय दिले? पहिल्यांदा जीवाणू, नंतर आदिजीव. म्हणजे जीवाणूचं एक सांगतो तुम्हाला उदाहरणार्थ. जीवाणूचं तुम्हाला वर्गीकरण लिहायचं आहे विटाकर पद्धतीनं. तर त्यामध्ये जीवाणू सृष्टी येते मोनेरा, आदिजीव सृष्टी प्रोटिस्टा, नंतर शैवाल जे येतं त्या शैवालाचे एकपेशीय असल्यास सृष्टी प्रोटिस्ट असते आणि बहुपेशीय असल्यास सृष्टी वनस्पती असते. आदिकेंद्रकी सृष्टी मोनेरा येते. दृश्यकेंद्रिकेमध्ये 5वी दृश्यकेंद्रिका आहे ना, त्यामध्ये मोनेरा सोडून इतर कोणतीही सृष्टी असू शकते. नंतर सूक्ष्मजीव सृष्टी मोनेरा किंवा प्रोटेस्टा दोन्हीपैकी कोणतीही असू शकते. अशा पद्धतीनं त्यांचं वर्गीकरण मांडायचं आहे. सजीव, आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रिकी, बहुपेशीय, एकपेशीय, प्रोटिस्टा, प्राणी, वनस्पती, कवके यांच्या साहाय्याने पंचसृष्टी वर्गीकरण पूर्ण करा असं म्हटलेलं आहे. मग सजीवमध्ये तिथे एक चार्ट दिलेला आहे बघा. खाली सजीव म्हटलं आहे की नाही, आणि काय तयार करायला सांगितलं आहे तुम्हाला सांगा बघू. काय करायला सांगितलेलं आहे? सजीव, आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रिकी, बहुपेशीय, एकपेशीय, प्रोटिस्टा यांच्या साहाय्यानं एक चार्ट बनवायला सांगितलेला आहे. आधी तुम्हाला सजीवामध्ये आदिकेंद्रिकी एक गट आणि दृश्यकेंद्रिकी दुसरा गट, म्हणजे 2 गाळलेल्या जागा रिकामे बॉक्स ठेवलेले आहे. त्यामध्ये एकीकडे आदिकेंद्रिकी आणि दुसरीकडे दृश्यकेंद्रिकी. आता दृश्यकेंद्रिकेमध्ये दोन्ही असतात बघा, एकपेशीय आणि बहुपेशीय. नंतर बहुपेशीयमध्ये बघा कवक, नंतर 4 आहेत ना. बहुपेशीयमध्ये एक तर कवक येतात, नंतर वनस्पती येते आणि प्राणीसृष्टी येते. आणि एकपेशीयमध्ये काय येतं रे? एकपेशीयमध्ये प्रोटिस्टा येते. असा म्हणजे आता मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं, ते काही सांगून तुम्हाला लक्षात येईल असं नाही. तुम्ही ते सोडवायचं, पुस्तकामधून त्याची उत्तरं काढायची किंवा मी उत्तरं तुम्हाला देतो. तुमच्याकडे अजून काही म्हणजे पुस्तकं वगैरे सर्वांच्याकडे असतील असं नाही, म्हणून मी तुम्हाला पुस्तकं किंवा त्याचा स्वाध्याय कसा सोडवायचा ते सांगतो, फोटो पाठवतो. तुम्ही सोडवायचा आणि तो पाठ करून घ्यायचा. ओके, विज्ञानला जरा पाठांतरावर जास्त भर द्यायचं बरं का बाळांनो, पण समजून घेऊन. समजलं नाही तर मला विचारायचं. ओके, फोन करायचा किंवा ग्रुपवरती टाकायचं. धन्यवाद.